इव्होल्यूशन झालं की नाही झालं, आपण अनेक थेअरीज तर डिस्कस केलेल्या आहेत, परंतु इव्होल्यूशन झालं की नाही झालं, बरं झालं हे नक्की आहे, परंतु झालं म्हटलं तर कशावरून इव्होल्यूशन झालं असेल, त्याला काय पुरावा आहे, त्याचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. पुरावे द्यायचेत आपल्याला. इव्होल्यूशन झालंय, नक्की झालं इव्होल्यूशन, त्याचे पुरावे आपल्याला द्यायचे आहेत. आणि सुरुवातीला आपण मॉर्फोलॉजिकल किंवा ॲनाटॉमिकल एव्हिडन्स देतोय. त्याच्यामध्ये होमोलोगस ऑर्गन्स म्हणजे ज्या ऑर्गनची ॲनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे, सारखं स्ट्रक्चर आहे, पण त्याचे फंक्शन्स वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल 4 limbs of vertebrates. 4 limbs of vertebrates. जर आपण व्हर्टिब्रेटचे 4 लिंब ऑब्झर्व केले तर बेसिक प्लॅन जो आहे बोनचा सेम आहे. बेसिक प्लॅन सगळा सेम आहे. जसे आपल्यामध्ये समजा आता 4 लिंब आहे, जसे बोन्स आहेत तसाच प्लॅन आपला जसा आहे, तसाच पक्ष्यांचा प्लॅन आहे, तसाच रेप्टाईलचा प्लॅन आहे, तसाच ॲम्फिबियनचा प्लॅन आहे. सो बेसिक प्लॅन ऑफ बोन्स इज सेम बट देअर फंक्शन्स आर डिफरंट. आपण आपले 4 लिंब जे आहेत ते मॅनिप्युलेशन साठी वापरतोय. बाकी 4 पायावर चालणारे जे ॲनिमल आहेत, आपण बायपेडल आहोत. बाकी क्वाड्रिपेडल ॲनिमल्स जे आहेत ते लोकोमोशनसाठी, चालण्यासाठी कोणी वापरतंय. रेप्टाईल म्हटलं तर सरपटण्यासाठी वापरतात. पक्षी म्हटलं तर 4 limbs आर मॉडिफाईड इनटू विंग्स, फ्लाइंगसाठी वापरतात. बेडूक म्हटलं तर लिपिंग, उड्या मारण्यासाठी त्याचा वापर करतात. स्ट्रक्चर्स आर सेम बट फंक्शन्स आर डिफरंट. इट इज कॉल्ड ॲज होमोलोगस ऑर्गन्स. आणि आपण आपले सगळे व्हर्टिब्रेटचे 4 लिंब जर ऑब्झर्व केले तर बेसिक प्लॅन सगळ्यांचा सेम आहे. बोनचा स्ट्रक्चर सेम आहे, पण फंक्शन्स प्रत्येकाचे वेगळे आहेत. म्हणून त्याला आपण होमोलोगस ऑर्गन म्हणतो. आणि यामुळं आपण डायव्हर्जंट इट इज अ डायव्हर्जंट इव्होल्यूशन. याचा अर्थ काय तर एक ओरिजिनल स्पीसीज कुठली तरी सेम अँसेस्टर यांचा सर्वांचा, या सर्व व्हर्टिब्रेटचा कोणीतरी एक पूर्वज आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांचा बेसिक प्लॅन सेम आहे आणि त्याच्यापासून मग वेगळे बनले असावेत. सो ऑल दीज व्हर्टिब्रेट्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम कॉमन अँसेस्टर. जसं जेनेटिक्सचा विचार केला तर जे जीन बॅक्टेरियामध्ये आहेत तेच जीन आपल्यामध्ये सुद्धा आहेत. बेसिक सगळ्यांमध्ये जीन सेम आहेत. जे जीन बॅक्टेरियामध्ये आहेत
त्यातले आपल्यामध्ये बरेचसे जीन त्यात रिपीट झालेत. सो जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू बॅक्टेरिया आर आवर कझिन्स. इतकं समानता आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. All organism requires constant supply of energy and energy available in the form of ATP only. सेम आहे सर्वांमध्ये. मेटाबॉलिझम सेम आहे सर्वांमध्ये. प्रोटीन्स, बेसिक प्रोटीन्स तर सेम आहेत, अमिनो ऍसिड तेच आहेत. म्हणजे बेसिकली सर्वांमध्ये समानता आहे आणि यांचा ॲन्सिस्टर कोणीतरी एक असावा आणि त्याच्यापासून मग हे वेगळे वेगळे वेगळ्या व्हरायटीज बनल्या असाव्यात, स्पेसीज बनल्या असाव्यात, असं यावरून सांगता येईल. तर होमोलोगस ऑर्गनचा कन्सेप्ट डायव्हर्जंट इव्होल्युशन आपल्याला सांगतो. म्हणजे या सर्वांच्या बोनचा बेसिक प्लॅन जर सेम असेल तर हे सर्वजण कोणत्या तरी कॉमन ॲन्सिस्टर पासून निर्माण झाले असावेत. सेकंड कन्सेप्ट इज ॲनालॉगस. ऑर्गन्स. ॲनालॉगस ऑर्गन्स मध्ये फंक्शन सेम आहे परंतु स्ट्रक्चर वेगळं आहे. जसं विंग्स ऑफ बटरफ्लाईज, विंग्स ऑफ बर्ड्स हे सेम आहेत. किंवा जे फ्लाइंग बाकीचे ॲनिमल्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. जे बटरफ्लायचे इन्सेक्टचे विंग्ज आहेत ते वेगळे आहेत, बर्डचे विंग्ज ते वेगळे आहेत, काही फ्लाइंग मॅमल असतील त्यांचे विंग्ज ते वेगळे आहेत. जसं बॅट फ्लाइंग मॅमल आहे, त्यांचे विंग्ज वेगळे आहेत. म्हणजे स्ट्रक्चर सर्वांचं वेगळं आहे. स्ट्रक्चर सर्वांचं वेगळं आहे परंतु फंक्शन म्हणजे फ्लाइंग हेच सर्वांचं फंक्शन आहे. स्ट्रक्चर वेगळे 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 आहेत परंतु सर्वांचं फंक्शन सेम असेल तर त्याला आपण म्हणतो ॲनालॉगस ऑर्गन्स. त्याला आपण काय म्हणतो? ॲनालॉगस ऑर्गन्स. आणि हे विंग्ज ऑफ बटरफ्लाईज असतील किंवा बर्ड्स असतील किंवा फ्लाइंग मॅमल्स असतील यांचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. आणि या सर्वांचं फंक्शन एकच आहे, फ्लाय टू फ्लाय, पण स्ट्रक्चर मात्र प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि अशा प्रकारचं जे इव्होल्युशन आहे त्याला आपण म्हणतो कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. फंक्शन सेम आहे त्यामुळं कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन त्याला आपण म्हणतो. स्ट्रक्चर वेगळं, प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं, फंक्शन सेम आहे, त्याला आपण कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणतो. त्याचबरोबर वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे नॉन फंक्शनल आहेत, ते जे निकामी अवयव आहेत. आपल्या बॉडीचा विचार करा. डोळ्यामध्ये आपल्या निकटॅटिन मेम्ब्रेन आहे, दॅट इज अ वेस्टिजियल. त्याचबरोबर विस्डम टीथ, दॅट इज वेस्टिजियल. इथं इयर मसल्स, that is vestigial. Mammary glands in male, that is vestigial.
बॉडी हेअर्स, आपल्या अंगावर काय तेवढे केस नाहीत. हे हेअर्स आपले काय संरक्षण करणार आहेत? ते हे व्हेस्टिजियल आहेत. वर्मी फॉर्म अपेंडिक्स, असे कितीतरी ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत की जे व्हेस्टिजियल आहेत. त्याचबरोबर कॉकिक्स म्हणजे टेल बोन, असे कितीतरी ऑर्गन्स असे आपल्या बॉडीमध्ये आहेत की ज्यांचा आपल्याला आत्ता काहीही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही त्याचा. परंतु पूर्वीच्या काळात, समजा आता अपेंडिक्सचं एक्झाम्पल एक घेऊ म्हणजे आपल्याला ते कसं झालं ते लक्षात येईल. अगदी सुरुवातीचा काळ जो होता, जे ॲन्सिस्टर आपले होते ते ॲन्सिस्टर प्राण्यांची शिकार करून ते कच्चं मांस खात होते. आणि प्लांट म्हणजे काही प्लांटचे लिव्ज खाणार असतील किंवा रूट खाणार असतील किंवा फ्लावर किंवा फ्रूट, वेगवेगळे प्लांटचे पार्ट्स गोळा करून त्याच्यावर पण ते जगत होते. त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स वेल डेव्हलप होता, कारण सेल्युलोज डायजेशन केलं जातं तिथं. आणि सेल्युलोज डायजेशनसाठी म्हणजे कच्चं अन्न आपण खात होतो, त्यावेळी अपेंडिक्स आपला वेल डेव्हलप होता. परंतु नंतर या ह्युमननं फायर कसा कंट्रोल करायचा याचं स्किल ॲक्वायर केलं. मग त्याला सुरुवातीला समजा इकडं तिकडं जंगलात कुठंतरी वणवा पेटला, काही त्यात प्राणी सापडले, ते भाजून म्हणजे भाजले गेले, अशा प्राण्यांचं मांस खाण्यात आलं असेल म्हणजे भाजून खायची सुरुवात झाली. नंतर शिजवून खायची सुरुवात झाली. आणि आता तर भाजून शिजवून तळून काहीही करून आपण खातो. याचा परिणाम काय करतोय आपण? जे फूड आपण घेतोय ते डायरेक्ट न घेता सॉफ्टनिंग ऑफ फूड ही प्रोसेस आपल्या किचनमध्ये होऊ लागली. आणि जसं सॉफ्ट फूड घेतलं जाऊ लागलं तसा अपेंडिक्सचं काही काम राहिलंच नाही, सेल्युलोज डायजेशन करायचा विषय राहिलाच नाही. आणि मग हळूहळू अपेंडिक्स पुढच्या जनरेशनमध्ये वीक 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 अँड फायनली बिकम्स वेस्टिजियल. तर अशा प्रकारे इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये हे घडलेलं आहे. इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये हे सगळं घडलेलं आहे. हा एक एव्हिडन्स म्हणजे यावरून इव्होल्यूशन झालं आपल्याला हे क्लिअर होत आहे, हे आपल्याला क्लिअर होत आहे. सेकंड, एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रोलॉजी, स्टडी ऑफ एम्ब्रियो. मला सांगा, जे सेक्शुअल रिप्रोडक्शन बनणारे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्या सर्वांच्या लाईफची सुरुवात झायगोटनं होते. झायगोट पासून काय बनतो? मोरुला बनतो. मोरुला पासून बनतो ब्लास्टुला. ब्लास्टुला पासून बनतो गॅस्ट्रोला. आणि मग त्याच्यापासून त्या इंडिव्हिज्युअलची जे ऑर्गन्स असतील ते पुढं ऑर्गन्स, आणि त्यापासून पूर्ण इंडिव्हिज्युअल बनत राहतो. एम्ब्रोलॉजिकल डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या बेसिकली जे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं तयार होणारे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये जवळपास सेम आहेत. आता एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्स आपल्याला काय सांगतो ते बघू. जर इफ वी ऑब्झर्व अर्ली embryos of fish, amphibians, reptiles,
birds, mammals, including human सुद्धा. सगळ्यांचे एम्ब्रिओ जर आपण पाहिले तर सर्व एम्ब्रिओ मध्ये ऑल एक काही कॉमन कॅरेक्टर दिसतात. ऑल एम्ब्रिओ हॅव टेल. ऑल एम्ब्रिओ हॅव गिल क्लिप्स. सर्व एम्ब्रिओ मध्ये गिल क्लिप्स आहेत. सर्व एम्ब्रिओ मध्ये टेल आहे. आता मला सांगा, वी नेव्हर रेस्पायर बाय गिल्स. आपण गिल्सच्या साह्यानं कधीच रिस्पिरेशन केलं नाही. बाय गिल्स, बट आवर एम्ब्रिओ हॅव गिल्स. आपण कधीही गिल्सच्या साह्यानं रिस्पिरेशन करत नाही, परंतु आपल्या एम्ब्रिओ मध्ये गिल्स असतात. व्हॉट इट इंडिकेट्स? वी आर इव्हॉल्व्ड फ्रॉम गिल्स हॅव्हिंग अँसेस्टर. आपण गिल्स असलेल्या पूर्वजापासून निर्माण झालेलो आहोत. ती पूर्वजांची निशाणी अजून आपण जतन करून ठेवलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. वी आर टेललेस. वी आर टेललेस, बट आवर एम्ब्रिओ हॅव टेल. व्हॉट इट इंडिकेट्स? वी आर इव्हॉल्व्ड फ्रॉम टेल्ड अँसेस्टर. तर एम्ब्रॉलॉजिकल एव्हिडन्स आपल्याला हेच सांगतो की या सर्वांचा पूर्वज कुणीतरी एक असला पाहिजे. जसं व्हर्टिब्रेटचा आपण विचार केला तर या सर्व व्हर्टिब्रेटचा पूर्वज कुणीतरी अँसेस्टर सेम असला पाहिजे, हे आपल्याला या एव्हिडन्स मधून समजतं. आता काही इंडिव्हिज्युअल मध्ये ॲटाविझम म्हणजे काही इंडिव्हिज्युअल मध्ये काय होतात, रिअपिअरन्स ऑफ अँसेस्ट्रल कॅरेक्टर्स. काही गोष्टी अँसेस्टरच्या रिपीट होतात, काही कॅरेक्टर दिसू लागतात. जसं टेल आपल्यामध्ये आहे का, पण काही बेबी जर शेपटी असलेले जन्मले तर याचा अर्थ त्याच्यामध्ये रिअपिअरन्स झालेला आहे त्या कॅरेक्टरचा. दिस इज एम्ब्रॉलॉजिकल एव्हिडन्स. बायोलॉजिकल तर आपण सांगितलंय. त्याच्यामध्ये बेसिक ऍक्टिव्हिटी जर पाहिल्या तर सर्वांच्या सेम आहेत. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. All living organisms or all cells are bounded by plasma membrane. सायटोप्लाझम आहे, त्यामध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. RNA व्हायरस सोडून द्या. सर्वांना ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी लागते. म्हणजे मॉलिक्युलर लेवलचा विचार केला तर आपल्याला हे सगळं सांगता येईल. मेटाबॉलिझम सर्वांमध्ये आहे. त्यामुळं या सर्वांचा पूर्वज कुणीतरी एक असला पाहिजे, हेच यातून सुद्धा आपल्याला क्लिअर होत आहे. देन नेक्स्ट इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. पॅलेंटॉलॉजी इज अ स्टडी ऑफ फॉसिल. फॉसिलचा स्टडी करणे म्हणजे पॅलेंटॉलॉजी. बिरबल सहानी, इंडियन ग्रेट पॅलेंटॉलॉजिस्ट. तर फॉसिलचा स्टडी करणे म्हणजे पॅलेंटॉलॉजिकल स्टडी. फॉसिल म्हणजे काय? इट इज अ रिमेन्स ऑफ
एन्शियंट लाईफ, जे पूर्वी सजीव होते त्याचं काहीतरी अस्तित्व, मग त्याच्यामध्ये ॲक्च्युअल रिमेन्स असतील, त्यानंतर मोल्ड्स असतील, म्हणजे काही इम्प्रेशन, काही ठसे त्याचे मिळत असतील आपल्याला, त्यानंतर काही कास्ट्स असतील म्हणजे कॅव्हिटीज ऑफ मोल्ड, अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये इम्प्रेशन किंवा रिमेन्स, कास्ट, काही कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला सेडिमेंटरी रॉक, जसं पूर्वी एखादा ॲनिमल आहे तो मरून पडला, त्याच्याभोवती सेडिमेंटेशन प्रोसेस झाली आणि पुढं सेडिमेंटरी रॉक बनला, खडक बनला, तो सेडिमेंटरी रॉक आपल्याला आत्ता सापडला, तर आपल्याला त्याचे अवशेष पाहायला मिळतात, त्यावेळचे अवशेष पाहायला मिळतात आणि त्याचा उपयोग करून आज आपण हा स्टडी करून सांगू शकतो की इव्होल्यूशन झालेलं आहे, इव्होल्यूशन झालेलं आहे. कारण तशा प्रकारचे फॉसिल्स आपल्याला त्यावेळी मिळत गेलेले आहेत, त्यावेळी आपल्याला फॉसिल मिळत गेलेले आहेत. अगदी डिटेल सांगायचे म्हटलं तर अर्थवरती सुरुवातीला अझोइक एरा, प्रीबायोटिक अर्थ, देर वॉज नो लाईफ, कुठलंच फॉसिल रेकॉर्ड त्या काळात मिळालं नाही. त्यानंतर आर्किझोइक एरा, म्हणजे या दरम्यान बॅक्टेरिया अस्तित्वात आले असावेत, कारण त्या दरम्यान बॅक्टेरियाचे फॉसिल्स त्या दरम्यान बनलेले आत्ता आपल्याला मिळत आहेत. त्यानंतर प्रोटेरोझोइक एरा, प्रोटोझोन्स या दरम्यान अस्तित्वात आले असावेत, कारण त्यावेळीच्या प्रोटोझोनचे फॉसिल्स आपल्याला आत्ता वेगवेगळ्या ठिकाणी मिळत आहेत. त्यानंतर पॅलिओझोइक, यामध्ये नॉन कॉर्डेट आणि सुरुवातीचे फिश, ॲम्फिबियन्स, फिश आणि ॲम्फिबियन्स यांचे फॉसिल्स आपल्याला या दरम्यान मिळालेले आहेत, म्हणजे पॅलिओझोइक एरामध्ये ते अस्तित्वात आले असावेत. त्यानंतर मेसोझोइक एरा, यामध्ये पुढं रेप्टाईलचं युग होतं आणि मग त्याच्यानंतर बाकी प्रिमिटिव्ह मॅमल्स पण या दरम्यान अस्तित्वात आले असावेत. आणि सिनोझोइक एरा, सध्याचं युग जे सुरू आहे, तुम्ही म्हणता कलियुग, पण प्रत्यक्षात ते कलियुग नाही आहे, सिनोझोइक एरा आहे. तर यामध्ये बर्ड्स आणि मॅमल्स यांचं हे युग आहे, कारण ते डॉमिनंट आहेत सध्याच्या युगामध्ये. तर त्या युगामध्ये जे फॉसिल्स, त्या युगाचे आपल्याला जे फॉसिल्स सापडले, त्याचा आपण पिरियड चेक केला तर कार्बन डेटिंग मेथडनं किंवा अन्य मेथडच्या मदतीनं आपण ते फॉसिल कधीचं आहे, तो ऑर्गॅनिझम कधी अस्तित्वात असावा, याचा पण आपण शोध घेतलेला आहे, घेत आहोत. तर यावरून आपल्याला हे सांगता येईल की इव्होल्यूशनची प्रोसेस झालेली आहे, इव्होल्यूशनची प्रोसेस झालेली आहे. त्यानंतर कनेक्टिंग लिंक, असा ग्रुप की ज्याच्यामध्ये दोन वेगळ्या ग्रुपच्या
कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात त्याला कनेक्टिंग लिंक म्हणायचं. जर तो दोघांना दोन ग्रुपला जोडणारा तो ग्रुप जर आता अस्तित्वात असेल तर कनेक्टिंग लिंक आणि नष्ट झाला असेल तर त्याला मिसिंग लिंक आपण म्हणतो. मिसिंग लिंक म्हणतो. जसं व्हायरसचा विचार केला तर व्हायरसमध्ये काही कॅरेक्टर लिव्हिंगच्या आहेत आणि काही कॅरेक्टर नॉन लिव्हिंगच्या आहेत. So that becomes connecting link between living and non-living. जसं युग्लिनाचा आपण विचार केला, it is a connecting link between plants and animals because it has some characters of plants and some characters of animals. त्याच्यामध्ये ऑटोट्रॉपिक मोड पण आहे, प्लांटची कॅरेक्टर आणि हेट्रोट्रॉपिक मोड पण आहे ॲनिमलची कॅरेक्टर. सो इट बिकम्स कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट अँड ॲनिमल्स. त्यानंतर each thiostegia that becomes connecting link between Pisces and amphibia. जसं पायसेस लंगफिशचा ग्रुप जो आहे तो अंकल्स आपण त्यांना म्हणतो. दे बिकम्स कनेक्टिंग लिंक बिटवीन पायसेस अँड ॲम्फिबिया. त्यानंतर सिमोएरिया दॅट बिकम्स कनेक्टिंग लिंक बिटवीन amphibia and reptiles. Then Archaeopteryx, त्याला ग्लोरीफाईड रेप्टाईल, कारण आता हे मिसिंग आहे, आता तो अस्तित्वात नाही आहे, परंतु आर्किओप्टेरिक्समध्ये काही रेप्टाईलच्या कॅरेक्टर आहेत आणि काही बर्डच्या कॅरेक्टर आहेत. तसं लॉंग टेल असणं, बॉडीवरती स्केल असणं रेप्टाईलची कॅरेक्टर आहे. जबडे असणं रेप्टाईलची कॅरेक्टर आहेत. पण जॉज आर मॉडिफाईड इनटू बीक, फीदर्स ऑन बॉडी, फोर लिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स, या कॅरेक्टर्स बर्डच्या आहेत. आणि म्हणून आर्किओप्टेरिक्स बिकम्स कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड बर्ड्स. त्याचबरोबर प्रोथेरियन्स जे आहेत, कोणते जे मॅमल्स प्रोथेरियन मॅमल्स आहेत, स्पायनी अँट ईटर अँड डकबिल्ड प्लेटिपस, हे जे आहेत हे प्रिमिटिव्ह मॅमल्स आहेत. दॅट बिकम्स कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड मॅमल्स. आता यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड आहेत, म्हणजे मॅमरी ग्लँड असल्यामुळं मॅमलची कॅरेक्टर आहे, पण अंडी घालतात रेप्टाईलची कॅरेक्टर आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या कनेक्टिंग लिंक आपल्याला काय सांगतात, डायरेक्ट कोणताही ग्रुप समजा रेप्टाईल्स आर इव्हॉल्व्ड इनटू बर्ड्स असं आपण म्हणतो. मग डायरेक्ट काही सरडे हवेत उंच उडायला लागले आणि त्यांचे पक्षी झाले असं घडलं असेल का? नाही. रेप्टाईल पासून आर्किओप्टेरिक्स सारखा दोन्ही कॅरेक्टर असलेला ऑर्गॅनिझम बनला आणि त्यांच्यापासून पुन्हा बर्ड्स बनले असावेत. तर प्रत्येक एका ग्रुपपासून दुसऱ्या ग्रुपमध्ये अशा कनेक्टिंग लिंक आपल्याला पाहायला मिळतात. जसं किंगडम प्लांटीचा विचार केला तर हायर अल्गी जे आहेत that becomes connecting link between algae and bryophyta. त्यानंतर मॉस जे आहेत that becomes connecting link between bryophyta and pteridophyta. त्यानंतर pteridosperms that becomes connecting link between
Pteridophyta and gymnosperm.